हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण ट्रेंडिंग स्लीव्ज कशी कटिंग करायची ते बघणार आहोत. तर तुम्हाला सर्वात आधी आर्म होल बघायचा आहे किती आहे तर, आणि त्याचा आपल्याला फोर्थ भाग करायचा आहे. हे बघा मी फोर्थ भाग केलेला आहे आणि जसं राऊंड शेप द्यायचा आहे. आता खालच्या बाजूला उंची बघायची किती पाहिजे तर स्लीवची मी 10.5 इंच उंची घेतलेली आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला 5-5 इंचावरती मार्किंग करत जायचं आहे बघा, आणि राऊंड शेप द्यायचा आहे. मी देत आहे त्याच प्रकारे. तर आता मी जे कटिंग करत आहे ते आपलं आर्म होल आहे. आपण तिथून स्लीव्ज अटॅच करूयात. तर असं बरोबर फोर्थ भाग करायचा आर्म होलचा आणि तिथून राऊंडमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे. आणि वरच्या बाजूला मी तुम्हाला घेर किती पाहिजे स्लीव्जचा ते बघायचं. आता मी 5 इंचावरती मार्किंग केलेले आहे आणि मी स्लीव्जची उंची 10.5 इंच घेतलेली आहे. म्हणजे हे मी 7 इंच घेतलेले आहे आणि 3.5 इंचाची आपली खाली बॉर्डर लागेल. तर तुम्हाला बॉर्डर लावायची असेल तुम्हाला 3.5 इंच मायनस करावे लागतील. तुम्ही बघू शकता आपले स्लीव्ज इथं कटिंग झालेले आहे आणि आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये पिको करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे पिकोची मशीन असेल तर पिको करून घ्यायचा. आता आपण स्लीव्ज स्टिचिंग करायला घेऊयात. जे हे बघा मी इथं पिको करून घेतलेला आहे स्लीव्जला. आता मी बॉर्डर अटॅच करत आहे. सर्वात आधी आपण लाइनिंग अटॅच करूयात. 3.5 इंचाची मी इथं बॉर्डर अटॅच करणार आहे. तुम्ही बघू शकता. जेवढं लाइनिंग आहे तेवढंच. आता त्यानंतर दाब शिलाई देऊन घेऊयात आपण. तुम्हाला थोडंसं टाईम लागेल समजायला, पण 1-2 वेळेस तुम्ही परत व्हिडिओ बघू शकता म्हणजे तुम्हाला लवकर कळेल. हे बघा आता इथं माझं अस्तर लावून झालेलं आहे दोन्ही साईडने. हे बघा एक बॉर्डर मी आधी रेडी केलेली आहे, एक स्लीव्ज. तर दुसरी स्लीव्ज आपण रेडी करूयात. तर उंची बघायची मी किती ठेवलेली आहे बॉर्डरची. तर दोन्ही साईडचे सेम आपल्याला बॉर्डर रेडी करून घ्यायचे आहेत बघा. आता मी शिलाई मारून घेत आहे व्यवस्थित आणि जे आपलं एक्स्ट्रा असेल ते कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी एक्स्ट्रा कटिंग करून घेत आहे आणि हे आता आपल्याला स्लीव्जला अटॅच करायचं आहे. जे आपण पिको केलेले आहेत ना त्याला अटॅच करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे स्लीव्जची सरळ बाजू ठेवायची आणि जी आपण बॉर्डर लावणार आहे त्याची उलटी बाजू ठेवायची आणि तिन्ही बाजूने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे बघा. लॉक करायचं तिथं. पक्की शिलाई द्यायची आहे आपल्याला. त्यानंतर ह्या साईडला सुद्धा शिलाई द्यायची आहे आणि इकडच्या साईडला आपल्याला नॉट जॉईन करायचे आहेत. आपण बटन लावणार आहेत एका साईडला, तर इथं नॉट जॉईन करायचे. हे बघा ह्या स्लीव्ज तुम्ही बघू शकता मी एका स्लीव्जला अटॅच केलेले आहेत नॉट. आता दुसऱ्या स्लीव्जला सुद्धा आपण अटॅच करून घेऊयात. थोडेसे 2-3 इंचाचे नॉट तुम्ही तयार करून ठेवायचे आधीच आणि ते आपल्याला मी 3 बटन्स लावणार आहे, तर 3 नॉट मी तिथं अटॅच करत आहे. तुम्ही 3च लावावे लागतील आपल्याला, एक सेंटरला आणि एक आजूबाजूला. तर मी 3 नॉट इथं अटॅच करत आहे. त्यानंतर बटन लावून घ्यायचे आहेत. सर्वात आधी आपण स्लीव्ज अटॅच करूयात ब्लाऊजला. आता कशी अटॅच करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपण हे इथं बटन्स लावून घेतलेत, त्याला ओपन करायचं म्हणजे पलटी करायचं आहे आणि वरून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे ते आतला भाग बाहेर येणार नाही. हे बघा मी इथं दाब शिलाई देऊन घेत आहे. तुम्ही बघू शकता मी इथं दाब शिलाई देत आहे. तर ट्रेंडिंग स्लीव्ज कटिंग करणे आणि स्टिचिंग करणे खूप सोपे आहे. बट तुम्हाला 2-3 वेळेस व्हिडिओ बघावा लागेल तेव्हाच तुम्हाला कळेल. हे बघा मी इथं दाब शिलाई देऊन घेतली आहे आणि ह्या साईडला सुद्धा आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे पक्की शिलाई करायची आहे आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता इथं आपण बटन लावल्यानंतर तुम्हाला दंडघेर बघायचा आहे किती आहे तर. मोठा जर झाला असेल तर मग कमी करायचा. आता बघा आपण स्लीव्ज ब्लाऊजला अटॅच करून घेऊयात. जो आपण राऊंड शेप कट केलेला होता तिथून आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे. सर्वात आधी आपल्याला कट्स द्यायचे आहेत आणि बरोबर शोल्डरच्या इथं कट्स ठेवायचा आणि एक कट्स फिटिंगच्या इथं आला पाहिजे आणि आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे. त्यानंतर मी आता बटन्स लावून घेत आहे. तुमच्याकडे गोल्डन जे बटन असेल ते तुम्ही लावून घ्या. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही डाऊट असेल तर विचारा.
आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ